बिहार निवडणुकीच्या विजयानंतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मोहोळ शहरात जल्लोष। ही बातमी संकलित केली आहे तडका न्यूज मराठी चॅनलने। स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणूक अपडेट पाहण्यासाठी तडका न्यूज मराठीला सबस्क्राइब करा। बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात एनडीएने एक हाती सत्ता मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला। या पार्श्वभूमीवर मोहोळ शहरात भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मोहोळ नगर परिषद कार्यालयासमोर जल्लोष करीत आनंद व्यक्त केला। फटाके वाजवून जोरदार घोषणाबाजी केली। या विधानसभा निवडणुकीत एनडीए व महाआघाडी यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली। यावेळी माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे, माजी पंचायत समिती सदस्य अजिंक्य राणा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चौरे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राऊत, जिल्हा चिटणीस महेश सोवनी, तालुका अध्यक्ष सतीश काळे, मोहोळ निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर, प्रमोद डोके, अंकुश आवताडे, सागर लेंगरे, रुपेश धोत्रे, गौतम क्षीरसागर, तानाजी मेजर माने, प्रशांत गाडवे, विशाल पवार, द्रोणाचार्य लेंगरे, तुळजाराम धोत्रे, संतोष धोत्रे, संतोष सोलनकर, नवनाथ गाडवे, विश्वराज भोसले, विनोद माने, सुनील गाडवे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पार्टी मोहोळ शहर तालुक्याच्या वतीनं आज नगर परिषद समोर आम्ही बिहारचा जो निकाल लागला आणि जे भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाला यश मिळालं त्याबद्दल आम्ही जल्लोष आज इथं आयोजित केला आहे। प्रथम मी बिहारच्या जनतेचं आभार मानतो। त्या जनतेनं पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यावर बाकी कुठलेही फेक नेरेटिव्हचा विचार न करता विकासाच्या मुद्द्यावर परत एकदा भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाची सत्ता तिथं स्थापन केली। या जल्लोषात मी सर्व आमच्या पदाधिकारी, इथल्या सर्व काम करणाऱ्या इथल्या प्रदेशाच्या पदाधिकारी यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। याचसोबत आज या आनंदात या महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी ही पूर्णतः सक्रिय असून पूर्ण जागोजागी या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जल्लोष आम्ही करत आहोत। या घोडदौड जी यशाची घोडदौड बिहारपासून सुरू झाली आहे ही आपल्या मोहोळ नगर परिषदेपर्यंत येऊन थांबणार आहे। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, मोहोळ नगर परिषदेवर आपला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले प्रदेशाध्यक्ष माननीय चव्हाण साहेब, त्याचसोबत पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब, आपले जिल्हाध्यक्ष माननीय शशिकांत नाना चव्हाण साहेब आणि आत्ताच त्यांचा नुकताच प्रवेश झाला आहे असे माजी आमदार माननीय राजनजी पाटील साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाध्यक्ष सतीशाप्पा काळे, आपले सरचिटणीस या सर्व आपण पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये जो बिहारचा निकाल लागला आहे त्याचप्रमाणे मोहोळ तालुक्यातही आपण सर्वजण मिळून काम करून एक आम्ही निकाल लावणार आहोत। आणि गेल्या मीटिंगमध्येच माननीय राजनजी पाटील साहेबांनी एक उद्गार काढले होते ते आवर्जून मला इथं बोलावं असं वाटतंय की मोहोळ तालुक्यातील 6च्या 6 जिल्हा परिषद, 12च्या 12 पंचायत समिती आणि मोहोळमधल्या 20चे 20 नगरसेवक, नगराध्यक्ष सर्वच्या सर्व भारतीय जनता पार्टीचेच निवडून येतील असा विश्वास एक आज आम्हाला निर्माण झाला आहे। म्हणून पुन्हा एकदा मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी आणि त्याचसोबत अनगरची नगरपंचायती बिनविरोध करतो म्हटले होते त्याप्रमाणे तेही बिनविरोध होणार आहे। 2 दिवसात अजून त्याचाही जल्लोष आम्ही मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये करणार आहे।